हॅलो एव्हरीवन, मी दीपिका आणि तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर. ओके, तर आज मी मिकी माऊस थीम केक बनवणार होते. त्याचा व्हिडिओ मी तुमच्या सर्वांबरोबर शेअर करते. सो 1.5 किलोचा केक आहे, मिकी माऊस थीमचा आहे आणि पायनॅपल फ्लेवर्स आहे. ओके, स्पंज येलो शेडमध्ये आहे कारण स्पंज बेक करताना मी स्पंजबरोबर इमल्शन वापरलेलं आहे, पायनॅपल इमल्शन वापरलेलं आहे, जे आपल्याला मार्केटमधून सहजपणे अवेलेबल होतं. इसेन्स पण आपण वापरू शकतो, परंतु माझं असं आहे की रेग्युलरली वेगवेगळ्या केकचे ऑर्डर्स येत असतात आणि जर इसेन्स वापरली तर सर्वच स्पंज सेम शेडमध्ये दिसतात, व्हाईट दिसतात. त्या कारणाने आयडेंटिफाय करणं अवघड जातं. त्या कारणाने मी इमल्शन वापरते, जेणेकरून टेस्ट आणि कलर हे दोन्ही आपल्याला इमल्शनबरोबर मिळून जातात. सो इमल्शन वापरून केक केलेला आहे. 1.5 किलोचा केक आहे आणि रेग्युलरप्रमाणे राऊंड शेपमध्ये असल्याकारणाने स्पंजचे 3 कट करून घेतलेले आहेत आणि फिलिंगमध्ये मी क्रश वापरलेला आहे. अशा पद्धतीने हा आपला क्रम कोट करून घेत आहे मी आणि ह्याच्यामध्ये आज केकबरोबर मी जरा एक्सपेरिमेंट केलेलं आहे. ते म्हणजे जे मिकी माऊस थीम केकमध्ये आपण मिकी माऊस फेस जे फाउंडननी कवर करतो, फॉर एक्झाम्पल त्याचे जे कान असतात किंवा नोज, आईज, हे जे त्याचे फेसचे फीचर्स असतात ते आपण फाउंडननी तयार करतो. तर आज माझ्याकडे फाउंडन अवेलेबल नव्हतं. त्यासाठी आज मी माझ्याकडे जे आर्ट अँड क्राफ्ट ॲक्टिव्हिटीचं मटेरियल आहे, फॉर एक्झाम्पल पेपर्स आहेत. ओके, तर माझ्याकडे ग्लिटर पेपर आहेत, तर ते ग्लिटर पेपरचा वापर करून आज मी मिकी माऊस तयार केलेला आहे. तर प्रथम मी जे मिकी माऊसचा फेस आहे ते न्यूजपेपरवर कट करून घेतला आणि त्याच्यानंतर ते त्याच पद्धतीने मी ते ग्लिटर पेपरवर कट करून घेतलेलं आहे आणि हे जे कटआउट तयार झालेले आहेत ते मी व्यवस्थितपणे केकवर सेट करून घेतलेले आहेत. ओके, हे कटआउट तयार झाल्यानंतर मी त्याला बॅक साईडनी जे आपलं जे कटआउट कट केलेले आहेत त्याला बॅक साईडला मी सेलो टेपनी सिक्युअर केलेले आहे, जेणेकरून क्रीमबरोबर कॉन्टॅक्ट झाल्यानंतरही ते डॅमेज व्हायला नको. सो अशा पद्धतीने प्रथम मी कटआउट फेसवाईज सेट करून घेतलेले आहेत आणि जे रिमेनिंग पार्ट आहे ते ब्लॅक कलरच्या न्यूट्रल जेलनी ड्रॉ करून घेतलेलं आहे आणि जे फेस फिनिशिंग आहे त्याच्यासाठी मी स्टार नोझल, सर्वात छोट्या नंबरचा जो स्टार नोझल असतो त्याचबरोबर ऑरेंज कलरची क्रीम ह्यानी पूर्ण फेस कवर करून घेतलेला आहे. दरवेळेला आपल्याकडे अर्जंट केकसाठी सगळंच मटेरियल असेलच असं नाही, पण मटेरियल नाही म्हणून आपण ऑर्डर नाकारू शकत नाही, कारण हे रेग्युलर कस्टमरची ऑर्डर होती. त्या कारणाने मी इतके अर्जंटली ऑर्डर येऊनसुद्धा ती ॲक्सेप्ट केली. सो अशा पद्धतीने आपण काही ना काहीतरी प्रयत्न करून आपले ऑर्डर्स कंप्लीट करायलाच हवी. सो मी आज माझ्याकडे जे अवेलेबल मटेरियल होतं त्याचाच वापर करून हा केक तयार केलेला आहे आणि फेस कवर झाल्यानंतर मी केक कंप्लीट करण्यासाठी रेड कलरच्या क्रीमनी पूर्ण केक कवरिंग करून घेत आहे. रेड कलर म्हणजे दरवेळेला तुम्ही बघितलं असाल की आपण जेव्हा रेड कलरचा वापर करतो तेव्हा दरवेळेला डार्क रेड शेड येत नसतो. ओके, कारण व्हिप क्रीम आहे ती व्हाईट शेडमध्ये असते आणि आपण कितीही कलर घेतला तरीही कलर एकदम डार्क रेड शेड येत नाही. त्या कारणाने मी काय केलं की आधीही क्रीममध्ये रेड कलर ट्राय करून मिक्स करून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर जे आपली पायपिंग बॅग आहे त्या पायपिंग बॅगमध्ये सगळ्यात आधी मी रेड कलर टाकून तो स्प्रेड करून घेतलेला आहे आणि रेड क्रीम आणि पायपिंग बॅगमध्ये जो आपण स्प्रेड केलेला रेड कलर आहे त्याचं कॉम्बिनेशन म्हणून एकदम डार्क रेड शेड आपल्याला मिळू शकतो. सो अशा पद्धतीने मी राऊंड वाईज पूर्ण केकला रेड फ्लावर्सनी कवर करून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आपला हा मिकी माऊस थीम केक तयार झालेला आहे. आय होप तुम्हाला सगळ्यांना आवडला असेल. हळूहळू आणि जेव्हा नोझल वर्क करत असतो आपण तेव्हा फार पेशन्सली करावं लागतं, कारण आता उष्णतेचे दिवस आहेत आणि ह्या दिवशी जर आपण घाई केली तर क्रीम मेल्ट होऊ शकते. सो इझिली आपल्याला जितकं शक्य आहे तितकं हळूवारपणे आणि व्यवस्थितपणे केक सेट करायचा आहे. अशा पद्धतीने आपला केक तयार झालेला आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल, आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू.